संत गाडगे बाबा, संत गाडगे बाबा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं गावगाव जात आरोग्याचं आणि शिक्षणाचं महत्व सगळ्या गावकऱ्यांना पटवून देत त्यांचं एक सुरेख असं कीर्तन चालू होतं. मित्रांनो लक्ष देऊ नका, संत गाडगे बाबांचं एक सुरेख असं कीर्तन चालू होतं आणि संत गाडगे बाबा आपल्या मिश्किल वराडी शैलीमध्ये त्या समोर बसलेल्या लोकांना विचारायचे, कार्य लेख हो, तुमच्या देवाले आंघोळ कोण घालते? तेव्हा खालचे लोक म्हणायचे, बाबा आमच्या देवाले तर आम्हीच आंघोळ घालतो. बाबा पुन्हा म्हणायचे, तुमच्या देवाले सोवळे कोण नेसवतो? बाबा आमच्या देवाले तर आम्ही सोवळे नेसवतो. बाबा हो तुमच्या देवाले खाऊ कोण घालतो? बाबा आमचा देव काय खात नाही, पण आम्ही त्याला नैवेद्य ठेवून खाऊ घालतो. का रे बाबा तुमचा देव राहते कुठे? सगळे माणसं म्हणायचे, बाबा आमचा देव त्या देवळात राहतो, तो दगडाचा देव. मग बाबा मिश्किल आपल्या वराडी शैलीमध्ये शेवटचा प्रश्न विचारायचे, जिवंत देव पाहिले का तुम्ही? जिवंत देव. पुरात लोकांना प्रश्न पडायचा, जिवंत देव? असा कोणता जिवंत देव पाहायचा आहे? आम्ही तर आजपर्यंत आमचा दगडातला देव पाहिला, पण जिवंत देव कोणता? तेव्हा गाडगे बाबा सगळ्या लोकांना सांगायचे, अरे ते कोपऱ्यात बघा, ते पायगोंडा पाटलाचं पोरग भाऊराव पाटील, ते दाढीवालं बाबा, त्याच्यामध्ये जिवंत देव बघा. ते दुःखी दिन रंजले गाजलेल्या पोरांना नेतंय, शिक्षण घेतंय. अरे त्याच्यामध्ये देव समजा, हा तुमचा देव देवळात राहत नाही, देवाच्या माणसात राहते, असं संत गाडगे बाबा अभिमानानं सांगायचं. त्या गांधी बाबामध्ये देव माना, त्या गांधीनं भारताच्या स्वातंत्र्यासाठी मरतय ते गांधी बाबा, त्याच्या देव माना.